नमस्कार. चला तर मग आज गणिताच्या जगात एक नवीन जादू शिकूया. खरं तर ही जादू नाहीये, ही एक युक्ती आहे जी आपण आधी जे शिकलो आहोत ना त्यावरच आधारलेली आहे. मग तयार आहात या नवीन प्रवासासाठी? सुरुवात करूया एका अगदी सोप्या प्रश्नापासून. 15+15 किती होतात? हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, बरोबर? उत्तर आहे 30. सोपं आहे ना? बरं, आता हेच गणित थोडं मोठं करूया. आता 15 एकदा, दोनदा, तीनदा नाही, तर तब्बल 5 वेळा. अरे देवा, हे सोडवायला थोडा जास्त वेळ लागतोय नाही का? उत्तर तर येईल, पण ही पद्धत जरा लांबची आणि कंटाळवाणी वाटतीये. आता फक्त कल्पना करा की हीच बेरीज आपल्याला 10 वेळा करायला सांगितली तर? बापरे, किती वेळ लागेल? नक्कीच, यावर काहीतरी सोपा आणि एकदम झटपट होणारा उपाय असायलाच हवा, बरोबर? आणि हो, तो सोपा आणि मजेशीर मार्ग आहे. त्याचं नाव आहे गुणाकार. ही गणितामधली एक अशी खास गोष्ट आहे जी आपलं मोठं काम अगदी छोटं आणि सोपं करून टाकते. मग हा गुणाकार म्हणजे नेमकं काय असा प्रश्न पडला असेल तर हे खूप सोपं आहे. एक गोष्ट फक्त लक्षात ठेवायची. गुणाकार म्हणजे एकाच संख्येची पुन्हा पुन्हा केलेली बेरीज. मी पुन्हा सांगते, गुणाकार म्हणजे एकाच संख्येची वारंवार बेरीज. इथे बघा किती गंमत आहे. डावीकडे आपण लिहिलंय 15 अधिक 15 अधिक 15, म्हणजे आपण 15 हा अंक 3 वेळा घेतला. आता हेच गणिताच्या भाषेत आपण एकदम सोप्या पद्धतीने लिहितो, 3 गुणिले 15. पाहिलं? किती मोठं गणित किती छोटं झालं. चला, आता एक उदाहरण सोडवूनच बघूया. 4 गुणिले 6 याचा अर्थ काय होतो? तर याचा सरळ अर्थ आहे 6 ही संख्या 4 वेळा घ्यायची आणि त्यांची बेरीज करायची. म्हणजे 6 अधिक 6 अधिक 6 अधिक 6. आता यांची बेरीज करूया. उत्तर येतं 24. म्हणजेच 4 गुणिले 6 बरोबर 24. आणि हे आलं आपलं उत्तर 24. पाहिलं, गुणाकाराने आपल्याला तेच उत्तर दिलं जे आपल्याला ती लांबचचक बेरीज करून मिळालं असतं, पण कितीतरी कमी वेळात. पण एक मिनिट थांबा. जर गणित 8 गुणिले 7 असं मोठं असेल तर मग काय करायचं? आपण 7 हा अंक 8 वेळा लिहून त्याची बेरीज करत बसणार का? छे, अजिबात नाही. त्यासाठी सुद्धा एक जबरदस्त युक्ती आहे. आणि ती युक्ती म्हणजे आपले खास मित्र पाढे. हो, पाढे म्हणजे दुसरं काही नसून आपल्यासाठी आधीच तयार करून ठेवलेली गुणाकाराची उत्तरे आहेत. जणू काही ही एक जादूची कांडीच आहे. फिरवली की उत्तर हजर. त्यामुळे पाढ्यांना अजिबात घाबरायचं नाहीये. उलट ते तर आपले मदतनीस आहेत. प्रत्येक वेळी लांबलचक बेरीज करण्याच्या त्रासापासून ते आपल्याला वाचवतात. बरं, मग आता पाढ्यांची जादू वापरून बघूया आपलं ते जुनं गणित 4 गुणिले 6. आता विचार करा, जर पाढा पाठ असेल तर उत्तर द्यायला कितीसा वेळ लागेल? काही सेकंद सुद्धा नाही. अगदी बरोबर, 24. पाहिलंत, पाढे माहीत असले की उत्तर कसे एकदम क्षणात मिळतं. बेरीज करायची गरजच नाही, त्यामुळे आपला वेळही वाचला. आता हे आपल्या रोजच्या आयुष्यात कुठे उपयोगी पडतं ते पाहूया. समजा एका पिशवीत 5 चॉकलेट्स आहेत आणि आपल्याकडे अशाच 6 पिशव्या आहेत. तर मग सगळ्या पिशव्या मिळून एकूण किती चॉकलेट्स होतील? इथे आपलं गणित तयार झालं. 6 गुणिले 5. आणि ज्यांना 5चा पाढा तोंडपाठ आहे त्यांना उत्तर लगेचच आठवेल, 30. झालं की नाही काम सोपं? तर मग आज आपण 3 महत्वाचे सुवर्ण नियम शिकलो. पहिला नियम, गुणाकार म्हणजे एकाच संख्येची वारंवार बेरीज. दुसरा नियम, पाढे म्हणजे उत्तरापर्यंत पोहोचण्याचा एक सोपा शॉर्टकट. आणि तिसरा, सर्वात महत्वाचा नियम, पाढे पाठ असले की गणिताची भीतीच नाहीशी होते आणि आपला आत्मविश्वास खूप वाढतो. तर आता गुणाकार शिकल्यामुळे गणित किती सोपं, जलद आणि मजेशीर झालं आहे जरा विचार करा. ह्या नवीन शक्तीचा वापर करून आपण भविष्यात कोणकोणती मोठी आणि अद्भुत गणितं चुटकीसरशी सोडवू शकतो.